हॅलो स्टुडंट्स, आपण लिमिट चॅप्टर पाहतोय आणि लिमिट मधला एक्सरसाइज नंबर 7.1. फर्स्ट एक्झाम्पल इज इव्हॅल्युएट. क्वेश्चन कसा असेल? इव्हॅल्युएट द फॉलोइंग. ओके, क्वेश्चन असेल इव्हॅल्युएट द फॉलोइंग लिमिट्स. फर्स्ट एक्झाम्पल इज लिमिट z टेन्स टू -3 रूट ऑफ z प्लस 6 अपॉन z. आपल्याला इव्हॅल्युएट करायचं आहे, लिमिट शोधायचं आहे याचं. तर बघा, आपण डायरेक्ट झेडच्या ठिकाणी काय पुट करणार आहोत? -3 पुट करणार आहोत. -3 प्लस 6 अपॉन -3 विच इज इक्वल टू अंडर रूट 6 अपॉन -3 विच इज इक्वल टू, आता 6 आपण सॉरी 6 नाही येणार, 3 अपॉन रूट 3 अपॉन -3 आणि हे सॉल्व केल्यानंतर मायनस आपण 3 कसे लिहू शकतो? रूट 3 इंटू रूट 3 लिहू शकतो आणि न्यूमरेटरची रूट 3 आहे तर कॅन्सल होईल. आन्सर मिळेल आपल्याला -1 अपॉन रूट 3. आन्सर मिळेल बघा -1 अपॉन रूट 3. सिंपल होतं. एक्झाम्पल 1 मार्कचं एक्झाम्पल, तर आपल्याला लिमिट फक्त पुट केलेलं आहे आपण. आता सेकंड एक्झाम्पल, क्वेश्चन सेम as evaluate the following limits. सेकंड एक्झाम्पल, लिमिट x टेन्स टू -5 1 अपॉन z प्लस 1 अपॉन 5 अपॉन z प्लस 5. लिमिट x टेन्स टू -5 घ्यायचं आहे आणि फंक्शन बघा कसं आहे, 1 अपॉन z प्लस 1 अपॉन 5 अपॉन z प्लस 5. थोडं सिंपल फॉर्म मध्ये आणूया. ही लिमिट फंक्शन काय करूया आपण? सिंपल फॉर्म मध्ये आणूया. x टेन्स टू -5 आहे, तसेच क्रॉस मल्टिप्लिकेशन करते मी 5 प्लस z अपॉन 5z आणि अपॉन z प्लस 5. अजून आपल्याला सिंपल फॉर्म मध्ये आणता येईल. लिमिट x टेन्स टू -5 5 प्लस z अपॉन 5z आणि इथं काय होणार आहे? 1 अपॉन z प्लस 5 होतील. ओके, आणि 5 प्लस z आणि z प्लस 5 कॅन्सल होतील. म्हणजे आपल्याला लिमिट काय मिळणार आहे बघा? लिमिट x टेन्स टू -5 1 अपॉन 5z. म्हणजे दिलेलं फंक्शन आपण सिंपल फॉर्म मध्ये आणून आपल्याला काय मिळालं? फक्त व्हॅल्यू 1 अपॉन 5z. आता आपण डायरेक्ट लिमिट पुट करू शकतोय बघा. x टेन्स टू, सॉरी x नसणार आहे इथं, z असणार आहे, कारण व्हेरिएबल z आहे म्हणजे झेडच असणार आहे. तर डायरेक्ट जिथं z आहे तिथं -5 पुट करा. 1 अपॉन 5 इंटू -5 विच इज इक्वल टू 1 अपॉन 25. आन्सर मिळाला आपल्याला 1 अपॉन 25 -1 अपॉन 25, कारण 5 इंटू -5 काय होते? मायनस होते. थर्ड एक्झाम्पल, खूप सिंपल एक्झाम्पल्स आहेत लिमिट मध्ये. थर्ड एक्झाम्पल आहे लिमिट x टेन्स टू 3 अंडर रूट 2x प्लस 6 अपॉन x. x टेन्स टू 3 पुट करायचं आहे आपल्याला. x टेन्स टू 3 चं लिमिट शोधायचं आहे. तर काही बघा, आता आपण थोडं सिंपल फॉर्म मध्ये आणू शकत नाही आहे, ते डायरेक्ट पुट करावं लागेल आपल्याला. x टेन्स टू 3, जिथे जिथे x आहे तिथं 3 पुट करायचं. म्हणजे काय येणार आहे बघा? 2 इंटू 3 प्लस 6 अपॉन 3. जिथे जिथे x होता तिथं 3 पुट केला आपण. तर काय येणार आहे बघा? 6 प्लस 6 अपॉन 3 विच इज इक्वल टू 12 अपॉन 3. आणि 12 अपॉन 3, 12 कसं लिहू शकतो आपण? 4 इंटू 3 अपॉन 3 आणि 4 चं रूट 2 रूट 3 अपॉन 3. आणि अजूनही सिंपल फॉर्म मध्ये येईल बघा. हे 2 रूट 3 आपण कसं लिहू शकतो? रूट 3 इंटू रूट 3, रूट 3 ला रूट 3 कॅन्सल, 2 अपॉन रूट 3. म्हणजे आन्सर मिळालं लिमिट x टेन्स टू 3 चं आपल्याला काय मिळालं बघा? 2 अपॉन रूट 3. सिंपल एक्झाम्पल्स आहेत. फोर्थ क्वेश्चन,
लिमिट x टेन्स टू 5 x क्यूब मायनस 125 अपॉन x क्यूब x रेज टू 5 मायनस 3125. आता यासाठी आपल्याला या टाइप मध्ये एक्झाम्पल आली तर आपल्याला फॉर्म्युला माहित असणं गरजेचं आहे. कोणता फॉर्म्युला बघा, लिमिट x टेन्स टू a x रेज टू n मायनस a रेज टू a, x रेज टू n आणि a रेज टू n पॉवर सेम आहे आणि डिनॉमिनेटरला काय बघा x मायनस a आहे. असं असेल तर तुम्ही काय लिहू शकताय, n इंटू a रेज टू n मायनस 1. n म्हणजे पॉवर इंटू इथला कॉन्स्टंट काय असेल तो a रेज टू आणि पॉवर मधून 1 काय करायचंय मायनस करायचंय n मायनस 1. हा फॉर्म्युला तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. आणि हा फॉर्म्युला कधी यूज करायचा तर तुम्ही एक्झाम्पल ऑब्झर्व केलं तर लक्षात येते बघा. एक्स क्यूब आहे, एक्स रेज टू 5 आहे, मायनस साइन आहे. इथं मायनस साइन पण गरजेचं आहे बरं का. मायनस साइन नसेल तर तुम्हाला ऍडजस्टमेंट करावी लागेल. तसं एखादं एक्झाम्पल आपण पाहणार होतो. तर आता हे थोडंसं सिंपल फॉर्म मध्ये किंवा ते फॉर्म्युल्यात कन्वर्ट कसं करू शकतो बघा आपण. लिमिट एक्स टेन्स टू 5 एक्स क्यूब मायनस हा आता बघा एक्स क्यूब आहे मायनस 125 आहे आणि एक्स रेज टू 5 हा 5 चा क्यूब आहे बघा. म्हणजे 5 इंटू 5 किती येणार आहे 25 इंटू 5 125 म्हणजे 125 काय आहे 5 चा क्यूब आहे. आणि डिनॉमिनेटर मध्ये पण काय मिळते बघा x रेज टू 5 आहे तसं हा 5 चा रेज टू 5 आहे. आपण 125 कसा लिहिला 5 रेज टू क्यूब लिहिला आणि 3125 कसं लिहिलं 5 रेज टू 5. आता आपल्याला इथं डिनॉमिनेटरला x मायनस a पाहिजे बरोबर. म्हणजे न्यूमरेटरला पण x मायनस a ने डिवाइड करूया, डिनॉमिनेटरला पण x मायनस a ने डिवाइड करूया बघा. डिवाइड न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर बाय x मायनस a न करायचंय पण a म्हणजे 5 आहे म्हणून x मायनस 5 डिवाइड करूया. काय नाही अजून आपण लिमिट घेतलंच नाही. लिमिट x टेन्स टू 5 x क्यूब मायनस 5 क्यूब अपॉन x मायनस a. x मायनस a म्हणजे x मायनस 5 आणि x रेज टू 5 मायनस 5 रेज टू 5 अपॉन x मायनस 5. न्यूमरेटरला पण डिवाइड केलं, डिनॉमिनेटरला पण डिवाइड केलं. आता परत काय करायचं बघा, आपण जर न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर आला असेल तर आपण लिमिट सेपरेट करतो. म्हणजे कसं येणार आहे बघा, लिमिट x टेन्स टू 5 x क्यूब मायनस 5 क्यूब अपॉन x मायनस 5 विच इज इक्वल टू अपॉन काय येणार बघा, लिमिट x टेन्स टू 5 x रेज टू 5 मायनस 5 रेज टू 5 अपॉन x मायनस 5. न्यूमरेटरला सेपरेट लिमिट दिली आणि डिनॉमिनेटरला सेपरेट लिमिट दिले, वेगळं काय केलेलं नाही. न्यूमरेटरला सेपरेट, डिनॉमिनेटरला सेपरेट. आता तुम्ही हे दोन्हीचं कंपॅरिझन करा बघा. आपल्या फॉर्म्युल्यामध्ये एक्झाम्पल काय झालंय कन्वर्ट झालंय आपल्या फॉर्म्युल्यामध्ये. आता तुम्ही डायरेक्ट फॉर्म्युला यूज करून त्याचं लिमिट लिहू शकताय. आता लिमिट कसं येणार आहे बघा, n इंटू a रेज टू n मायनस 1. n म्हणजे काय, आता फक्त आपण न्यूमरेटरचा विचार करूया तात्पुरता. तर n म्हणजे काय 3 आहे म्हणजे 3, a म्हणजे 5 आहे 5 इंटू n मायनस 1 3 मायनस 1 अपॉन डिनॉमिनेटरला बघा कसं आहे सेम जायचं आहे. n म्हणजे किती आहे 5 आहे आणि a किती आहे तर 5 आहे आणि 5 मायनस 1 म्हणजेच काय मिळणार आहेत बघा 3 इंटू 5 रेज टू 4 अपॉन 5 इंटू 3 मायनस 1 2 येणार आहे आणि 5 रेज टू 4 येणार आहे. आता हे फक्त सॉल्व्ह करायचं आहे. लिमिट काढून झालेलं आहे फॉर्म्युला, आपण हा फॉर्म्युला यूज केला इथं आणि त्यामुळे लिमिट काय झालं कॅन्सल झालं. आता बघा कॅन्सल करण्यानंतर 2 आहेत, इथला 2 कॅन्सल होईल. अजून एक इथं 5 आहेत बघा 3 अपॉन 5 इंटू 5 आणि 3 अपॉन काय येणार आहेत बघा 25 येतील. आन्सर येईल 3 अपॉन 25 किंवा इतकंच ठेवलं तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही. असंही ठेवलं तरी चालेल. 3 अपॉन 5 इंटू 5 इथं 2 असणार आहे. 5 किती टाइम्स आहेत 2 टाइम्स आहेत 5 स्क्वेअर आहे.
त्यामुळे इथं 5 स्क्वेअर राहणार आहे. असंही जरी ठेवलं तरी चालू शकेल. बघा एक्झाम्पल थोडंसं सिंपल फॉर्ममध्ये आणावं लागलं कोणत्या तरी या फॉर्म्युल्यामध्ये कन्व्हर्जन करण्यासाठी. आपण याच टाईपमधलं अजून एक एक्झाम्पल घेतोय म्हणजे तुमच्या लक्षात येईल काय करतोय. लिमिट x टेंड्स टू 2 x रेज टू -3 मायनस 2 रेज टू -3 अपॉन x -2. आता ऑब्झर्व केलं एक्झाम्पल तुम्ही ऑब्झर्व केला तर फिफ्थ एक्झाम्पल होतं आपले. ऑब्झर्व केलं तर आपल्याला सिंपल फॉर्म मध्ये आणण्याची गरज नाही. बघा कंपॅरिझन करा. बघा लिमिट x टेंड्स टू a आहे, x रेज टू n मायनस a रेज टू n, पॉवर पण सेम आहे, मायनस साइन पण आहे, डिनॉमिनेटरला x मायनस a आहे म्हणजे x मायनस a म्हणजे x मायनस 2 पण आहे. जे डायरेक्ट तुम्ही लिमिट लिहू शकता. एक मार्कचा क्वेश्चन आहे, तुम्ही डायरेक्ट आन्सर लिहू शकता. आन्सर कसं लिहायचं आहे तर n इंटू n म्हणजे किती आहे -3 इंटू a रेज टू a म्हणजे 2 आहे, 2 रेज टू n मायनस 1 -3 -1. ओके -3 इंटू 2 रेज टू -4 काय येणार आहे -3 इंटू 2 रेज टू -4. आणि हेच तुम्ही सिंपल फॉर्म मध्ये असंही आणू शकताय -3 अपॉन हा -4 होता तो डिनॉमिनेटर आहे 2 रेज टू 4 -3 अपॉन 2 रेज टू 4 लिहिलं तरी चालेल. म्हणजे फक्त तुम्हाला हा फॉर्म्युला माहित पाहिजे आणि तो यूज कसा करायचा हे मुळात माहित पाहिजे. ओके अजून एक आपण एक्झाम्पल घेतोय. बहुतेक आता सेव्हन्थ लास्ट एक्झाम्पल असेल. लिमिट x टेंड्स टू -3 y रेज टू 5 प्लस 2 रेज टू 4 अपॉन y³ प्लस 27. आता थोडं एक्झाम्पल ऑब्झर्व केला तर इथं काय आले बघा मायनस साइन आहे फॉर्म्युलामध्ये पण इथं आले प्लस साइन म्हणजे मायनस साइनची पण ऍडजस्टमेंट करावी लागेल. पहिल्यांदा एक्झाम्पल आपण त्या फॉर्म्युलामध्ये कन्वर्ट करून घेऊया. लिमिट x टेंड्स टू -3 x टेंड्स टू -3 y रेज टू 5 प्लस 243 बघा 243 कशाचा 243 कशाचा फिफ्थ आहे बघा फिफ्थ पॉवर कशाची आहे 243 बघा -3 आपण इथं 3 आहे आपल्याकडे क्ल्यू पण असतो बरं का x टेंड्स टू -3 नाही तो घेऊ शकतो आपण -3 रेज टू 5 त्याचं आन्सर 243 बरं का. आणि इथं डिनॉमिनेटर पण लक्षात येते बघा इथं क्यूब आहे इथं काय असणार आहे -3 पण असणार आहे -3 रेज टू 3 असणार आहे. आणि 27 कसं लिहू शकतोय आपण -3 रेज टू 3 सॉरी -3 रेज टू 3 करेक्ट -3 रेज टू 3 असणार आहे. आता आपण ह्या व्हॅल्यूज पुट करूया. बघा इथं मायनस साइन -3 रेज टू 5 आणि y³ -3 रेज टू 3. आता हे तुम्ही सॉल्व्ह केलं तर काय ते बघा याचा आन्सर किती येते. याचा आन्सर आता फक्त साइनचा विचार करूया. साइन किती टाइम्स आले 5 टाइम्स आले म्हणजे इथं दोन्हींचा प्रॉडक्ट प्लस झाला तर दोन्हींचा प्रॉडक्ट प्लस झाला. ओके आणि हा मायनस म्हणजे टोटल मायनस येते आणि मायनस आणि मायनस प्लस होते म्हणजे आपल्या एक्झाम्पल मध्ये काही चेंजेस होत नाही. आता आपण एक्झाम्पल कन्वर्ट करून घेतले बघा आपण एक्झाम्पल या फॉर्म्युलामध्ये कन्वर्जन करून घेतलेलं आहे. तर आता आपण डायरेक्ट आन्सर लिहू शकतो n इंटू n म्हणजे किती आहे 5. आता अजून थोडं राहिले बरं का डायरेक्ट आपण लिहू शकत नाही डिवाइड करायला पाहिजे कशानं x मायनस a म्हणजे y -3 म्हणजे डिवाइड न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर बाय x -3 डिवाइड केलं पाहिजे. म्हणून काय येणार बघा लिमिट x टेंड्स टू -3 y रेज टू 5 -3 रेज टू 5 अपॉन x -3 अपॉन
वाय क्यूब मायनस मायनस 3 क्यूब एक्स मायनस मायनस 3. आता आपण फॉर्म्युला यूज करू शकतोय. फॉर्म्युला यूज केल्यानंतर न्यूमरेटरला सेपरेट लिमिट आणि डिनॉमिनेटरला सेपरेट लिमिट देऊया आपण आणि फॉर्म्युला यूज करूया. लिमिट x टेंड्स टू -3 y raised to 5 minus -3 raised to 5 upon x minus -3 upon limit x tends to -3 y cube minus -3 raised to 3 upon x minus -3. न्यूमरेटरला वेगळं लिमिट, डिनॉमिनेटरला सेपरेट लिमिट. दोन्ही लिमिट्स काय केली आपण सेपरेट केलेले आहेत. आता फॉर्म्युला यूज करूया न्यूमरेटरसाठी. न्यूमरेटरचा फॉर्म्युला यूज केला तर n म्हणजे किती आहे 5, a किती आहे -3, n -1 5 -1. आता डिनॉमिनेटरला यूज करा. n किती आहे डिनॉमिनेटरला 3, a किती आहे -3, 3 -1 which is equal to 5 into -3 raised to 4 आणि 3 into -3 raised to 2. बघा आता यामध्ये इथे -3 2 टाइम्स आहे, -3 4 टाइम्स आहे, तिथे कॅन्सल झाले. काय राहिले 5 into -3 2 टाइम्स राहिले, -3 into -3 अपॉन डिनॉमिनेटरला 3 राहिले. हा 3 एक कॅन्सल झाला. हा मायनस मायनस प्लस 5 into 3 15 प्लस 15 राहिले आहे. बघा एक्झाम्पल थोडं कन्वर्जन करताना थोडा विचार केला पाहिजे, कारण एक्झाम्पल मध्ये प्लस साईन आलेलं आहे. जर मायनस साईन आला असतं तर काहीच प्रॉब्लेम होता. प्लस साईन आला असेल तर त्या पद्धतीनं कन्वर्जन केलं पाहिजे. ओके, थँक्यू.